आणि आता महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। प्रलंबित अधिछात्र वृत्तीचं वितरण सुरू झालेलं आहे। विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात आता निधी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। या निर्णयामुळे संशोधक विद्यार्थ्यांमध्ये मात्र समाधानाचं वातावरण आहे। माननीय अजित पवार साहेबांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलं होतं। याच्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्ते पुणे देखील दाखल झाले होते, परंतु महाज्योतीने या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालून आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं होतं की 6 महिन्यामध्ये आम्ही या विद्यार्थ्यांचे पैसे देऊ। नेहमीप्रमाणे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि त्यांनी तो शब्द पूर्ण केला। तसेच माननीय दिवंगत नेते अजित पवार साहेबांचंही याच्यामध्ये आम्हाला सहकार्य लाभलं। त्याबद्दल मी महायुतीच्या सगळ्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानतो, महाज्योतीचे देखील मनपूर्वक आभार मानतो। तर राज्यातील 31 कारागृहात 5 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न आहे। कारागृहातील कैद्यांनी शेतीची लागवड केली आहे। कांदा, मुळा, टोमॅटोची शेती तुरुंगात बहरल्याचं हे चित्र आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत। मोदी सोमनाथ अमृत पर्व सोहळ्याचं नेतृत्व करणार आहेत। मोदींच्या उपस्थितीत धार्मिक विधी देखील पार पडतील। या सोहळ्यादरम्यान भव्य रोड शोचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। तर राज्यात लँड टायटलिंग ऍक्टची अंमलबजावणी होणार आहे। जुलै महिन्यापासून ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही माहिती दिलेली आहे। या कायद्यामुळे 14 कोटी जनतेच्या मालमत्तांना कायदेशीर संरक्षण मिळणार असल्याचं समजतं। इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्यात सुरू असलेला युद्धविराम रविवारी पुन्हा एकदा संकटात सापडला। कतारच्या किनारपट्टीवर एका मालवाहू जहाजाला ड्रोनने लक्ष्य करण्यात आलं, तर कुवेतच्या हवाई हद्दीतील संशयास्पद ड्रोन शिरल्यानं तणाव वाढलाय। कतारच्या संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार अबुधाबीहून येत असलेल्या एका व्यावसायिक जहाजाला दक्षिणेकडील बंदराजवळ ड्रोननं लक्ष्य केलं। यामुळे जहाजाला आग लागली, मात्र ती तातडीनं विझवण्यात आली। ब्रिटिश मॅरिटाईम ट्रेड ऑपरेशन सेंटरनं दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला दोहापासून 43 किलोमीटरवर झाला। आणि आता पुण्यातील बीएसएनएल कॉपर केबल चोरी प्रकरण। पुण्यातील राजकीय पक्षाच्या एका शहराध्यक्षासह 9 जण अटकेत आहेत। वानवडी पोलिसांनी सिने स्टाईल कारवाई केली आहे। या कारवाईत 80,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा कांदा पिकावर उदरनिर्वाह आहे, मात्र काही महिन्यांपासून कांद्याच्या बाजारभावात सातत्यानं घसरण सुरू आहे। अपुऱ्या सुविधांमुळे कांदा उत्पादक शेतकरी मात्र संकटात सापडलाय। अंबादास दानवेंकडून या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली गेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।